कृपया लक्ष द्या, या गोष्टीमधील काही दृश्ये मन विचलित करू शकतात, त्यामुळे लहान मुलांना ही गोष्ट दाखवू नये किंवा त्यांनी ती पालकांच्या सानिध्यातच पाहावी. बाळा, पूर्वयुगात इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक अतिशय प्रतापी राजा होता. तो शिकारीला गेला असता त्याला 2 भयानक राक्षस दिसले. राजाने एकाला बाणाने ठार केले, पण दुसरा राक्षस तेथून निसटला. आपला भाऊ मेल्यामुळे तो राक्षस सुडाने पेटला. त्याने एक मायावी रूप घेतले आणि तो राजाच्या दरबारात स्वयंपाकी बनून राहू लागला. एके दिवशी राजाच्या घरी पितृश्राद्ध होते. राजाने वसिष्ठ ऋषींना आमंत्रण दिले होते. त्या कपटी राक्षसाने संधी साधली आणि अन्नात नरमांस शिजवून वसिष्ठ ऋषींना वाढले. वसिष्ठ ऋषी अंतर्यामी होते. साक्षात वसिष्ठांना हे समजताच भयानक त्यांनी क्रोधित होऊन राजाला शाप द्यायला सुरुवात केली. तू नरमांस वाढलेस म्हणून तू स्वतः ब्रह्मराक्षस होशील. बाळा, राजाला राग आला. त्याने स्वतःची चूक नसताना शाप मिळाला म्हणून वसिष्ठांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले, पण त्याची पत्नी मदयंती